यानंतर आता बातमी उत्तम जानकरांसंदर्भातली। कार्यकर्त्यांशी चर्चा करून संध्याकाळपर्यंत निर्णय घेऊ अशी प्रतिक्रिया नाराज उत्तम जानकर यांनी दिली आहे। तर त्यांनी आज नागपुरात देवगिरी बंगल्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली। तब्बल तासभर ही भेट झाली आणि यामध्ये चर्चा झाली आहे। याच वेळी त्यांच्यासोबत रणजित निंबाळकर, शहाजी पाटील, जयकुमार गोरे हे देखील उपस्थित होते। माढ्यामधून उमेदवारी न मिळाल्यामुळे जानकर नाराज असल्याची चर्चा होती आणि त्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीसांनी त्यांना भेटीसाठी बोलावलं होतं। आता ही भेट घेऊन त्यांची समजूत काढण्यामध्ये देवेंद्र फडणवीस हे यशस्वी झालेत का ते पाहणं महत्त्वाचं असेल। कारण आज संध्याकाळपर्यंत जानकर हे कार्यकर्त्यांची भेट घेणार आहे, बैठक घेणार आहे आणि त्यानंतर आपला निर्णय ते जाहीर करतील। नेमक्या कशाबद्दल उत्तमरावजी काय चर्चा झाली? सकारात्मक नाही, निश्चितपणानं चांगली सकारात्मक चर्चा झाली। जे मुद्दे होते त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या ठिकाणी त्यांनी दिलेली आहेत। आमच्या कार्यकर्त्याच्या समोर हे सगळे विषय ठेवून मांडून आम्ही पुढील दिशा त्या ठिकाणी ठरवू। तुम्ही वर्षभर सोलापूरसाठी काम केलंय, खासदारकीसाठी प्रयत्न केले, तुम्हाला तिकीट पण मिळणार होती पण ऐन वेळी दुसऱ्याला तिकीट मिळालं नाही, निश्चितपणानं त्याच नाराजीच्या विषयानं आम्ही या ठिकाणी आलेलो होतो आणि तीच नाराजी साहेबांच्या समोर आम्ही मांडली। गेली अनेक वर्ष आमच्यावर अन्याय कशा पद्धतीनं होत गेला आणि या अन्यायाला काय उत्तर आहे का नाही त्या संदर्भानं चर्चा झाली। कशा पद्धतीने हे सोडवलं जाणार? म्हणजे कार्यकर्त्यांची नाराजी आपण कशी कारण तुमचं तर कुठेतरी त्यांच्या समोर साहेबांशी जी चर्चा झाली ते सगळे विषय साहेबांच्या समोर ठेवले जातील। व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ बोलेसा, पराग डोबळे, साम टीव्ही न्यूज, नागपूर। संपला विषय त्यांनी सांगितलं ना, सकारात्मक चर्चा झाली, विषय संपला। पण आज काय ते सांगितलंय त्यांनी वेळापूरला जाऊन कार्यकर्त्यांच्या ते जाहीर करतील निर्णय। पण तो निर्णय काय झालेला आहे का तो जाहीर आणि उद्या फॉर्म भरायला